मित्रांनो, शेतकरी म्हटलं की अनेकांच्या नजरा खाली उतरतात. शेतकऱ्याविषयी भावना म्हटलं की एक कमीपणा वाटतो. परंतु शेतकरी हा सर्वात भारी आहे हे तुम्ही मान्य करणार. आजचा व्हिडिओ पाहू. तो कसा भारी आहे शेतकरी हे मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे. शेतकऱ्याच्या शेतामध्ये काय आहे एवढं की जे बघून तुम्ही हे चक्कावून जासाल, असं संपूर्ण चित्रच मी तुम्हाला आता या व्हिडिओच्या मध्ये कुठेतरी दाखवणार आहे, जेणेकरून तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघणार. मित्रांनो, शेतकरी म्हटलं की अनेकांना वाटतं शेतकऱ्यांना कुठे भाव आहे, कुठे किंमत आहे, परंतु ह्याच शेतकरी काय काय करू शकतो आणि याला किंमत कुठे आहे कुठे नाही याच व्हिडिओतून तुम्हाला बघायला मिळेल. आपण बघतोय मोठमोठ्या कंपन्यावाले, त्या कंपन्यावाल्यांना ते त्यांचं नाव इथं काढू नका, ते आमच्या पायाखालचे आहे, आमच्या जीवावरती जगतात आणि याच कंपन्यावाले आपल्याला शेतकऱ्यांना कमी ठरवतात. फक्त एवढंच आहे, कंपनीवाला त्याचं प्रोडक्ट तयार करतो आणि 10 रुपयाचं प्रोडक्ट 100 रुपयाला विकतो आणि आम्ही दिलदार शेतकरी 10 रुपयाची वस्तू 2 रुपयाला विकतो. फरक एवढाच आहे. परंतु सक्षमता, ताकद, जिद्द, मेहनत करण्याची वृत्ती हे संपूर्ण बघा शेतकऱ्यात भारी आहे की त्या प्रोडक्ट बनवणाऱ्यात. तुम्ही हा व्हिडिओ जर बघितला की तुम्ही म्हणसाल बस शेतकरी सर्वात भारी माणूस. फक्त एकदा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला काय वाटतं तुमच्या शेतात ते कमेंटमध्ये कळवा. तर चला, आपण टाईम न खाता तुम्हाला दाखवतो हा शेतकरी बघा किती भारी आहे. तर चला, मी तुम्हाला दाखवतो आपल्या शेतात नेमकी कोणकोणती पिके आपण घेतो हे मी तुम्हाला दाखवतो. आता माझं शेत बघा कसं भरगच्च भरलेलं आहे. तुम्हाला दाखवतो की कोणकोणती पिके माझ्या शेतात आहे. चला, आपण आता लगेच तुम्हाला मी दाखवतो. हे पिके बघून तुम्ही चक्कावून जाल, एवढी भारी पिके आपण घेतली. हे आहे आपल्या शेतातली कपाशी, बघा किती सुंदर आहे. यानंतर हे बघा आपल्या शेतातलं सोयाबीन नेटकं चाललेलं आहे, तितकं जबरदस्त. त्यानंतर मी तुम्हाला पुढचे आपलं जे उत्पादन आहे, याच शेतात आपण वेगवेगळे तुरी बघा काय जबरदस्त तूर आहे. तुरीचे झाडं म्हणजे अवघी काही दिवसांचीच आहे, म्हणजे याची मेच्या म्हणजे जूनच्या दुसऱ्या आठवड्यातली लागवड. हे बघा भेंडीचे झाड. त्यानंतर म्हणजे आपण कुठेही विकत आणायची गरज नाही अशी प्रोडक्ट तयार राहतात. मोसंबी बघा काय जबरदस्त मोसंबीची झाड आहे. त्यानंतर आपण या मोसंबीच्या झाडापासून किती वेळ आपण चव घेऊ शकतो. किती भारी मोसंबी आहे, म्हणजे झाड बघा किती सुंदर आहे, एकदम चांगला बगीचा. यानंतर आपण बघू, हे बघा याला काय म्हणतात, भुईमूग. आठवलं तुम्हाला श्रावणातलं खाण्यायोग्य भुईमूग शेंगा खाल्ल्या होत्या कधी गावी? हे फक्त गावी शेतकऱ्यांनी. हे तर बघा ना, पांढरशुभ्र फूल, याला म्हणतात तीळ हवरी. त्याचंही झाड काय जबरदस्त फुल यार, पांढरशुभ्र. हे तर सर्वांचं आवडतं मका, भाजलेले कणीस. मका आपण बघितली ना ती सुंदर आली, हे माहिती आहे. शेंगदाणा, भुईमुगची लागवड जबरदस्त आलेलं आहे. बघा ना, टोमॅटो इतक्याला कोणला येईल, एक खांदी वरती करून बांधणं, टोमॅटोची शेती म्हणतात याला. हे आपण याला दोडकं म्हणतो आमच्या इकडे, तुमच्या इकडे काय म्हणते कमेंटमध्ये कळवा. दोडक्याची वेल बघा किती जबरदस्त आहे आणि दोडकी त्याला लागलेली आहे. कवळी दोडकी आहे, खाण्यायोग्य भाजीसाठी अतिशय भाजी लागतात, एवढी जबरदस्त दोडकी. हे बटाटा, आलू बघितलंय कधी? हे बटाटा आहे, आलू. शेत आपलं कुठंच रिकामं दिसणार नाही. हे जनावरांसाठी, गाई म्हशींसाठी लावलेला चारा, गवत, म्हणजे त्यांची सुद्धा काळजी आम्हा शेतकऱ्यांना असते. कंपनीवाले बिकारचोट तिथल्या कामगाराला देत नाही काही. ह्या आंबा म्हणतात, आंबा खाल्लाय ना आंबा उन्हाळाभर, तोच हा आंबा. कंपनीवाले कधी हे, अरे बाप, आपले सीताफळ, आपले सॉरी डाळिंब बघा ना, डाळिंब येईल त्यांना, डाळिंब येईल थोड्या दिवसात. काय जबरदस्त डाळिंब आहे, आता छाटणी केली. हे गवत बकऱ्यांसाठी. शेतकरी नुसतं त्याचाच विचार करत नाही हो, मुख्यात जनावरांचा सुद्धा विचार करतो तो. हे काय लागली ना अंगार पाहून, मिरची त्यात शेपू, भाजीला कमीच नाही अहो. एवढेच काय,
मिरची बघा काय प्लॉट आहे, मिरच्यांसोबत शेपू. अहो आमच्या शेतकऱ्याकडे कायच कमी नसतं हो. म्हणजे आमच्या शेतकऱ्यांकडे कायच कमी नसतं हो. फक्त ना आम्ही दिलदार मोठ्या मनाचे, आणि हरामखोर काय करतात, आमच्या मोठ्या मनाचा फायदा घेतात. बघा ना, आमचा माल शेतातून बाहेर यायचा, उत्पन्न घरात यायचं की यांचा भाव कमी होऊन जातो. आणि जोपर्यंत शेतात माल उत्पन्नात पिकत नाही, म्हणजे चांगला परिपक्व होत नाही, तोपर्यंत आवाक्याच्या बाहेर यांचा भाव जातो. आणि आमचा माल आला की शेतकऱ्याचा भाव वाढला, हे परवडे ना, ते परवडे ना, कांदा परवडे ना. अरे खाताच काय याला मग तुम्ही, म्हणजे खपत नाही. खरी गोष्ट म्हणजे खपत नाही. आता बघा, मोसंबी मार्केटला यायला लागली की भाव पडला. आणि यांचं काय, घडी साबण दिवसेंदिवस तिचं कधी 40 रुपये साबण 35 रुपयाला झाली, कधी 55लाच होईन ना ती. म्हणजे त्यांचं कसं आहे, त्यांचं दिमाखानं खायचं काम आहे. आणि आपलं कसं आहे, भोड्या बाबळ्या मनानं चाल द्यावा, ज्याला द्यायचं त्याला द्या. त्यामुळंच हे असं होतं आहे. परंतु शेतकऱ्यांना हे आता कुठं तुम्ही थांबायचं नाही. हो द्या ना, यांना किती आपल्या जीवावर ये झाले, किती दिवस बेंडकवड्या मारतील, पाणी आटेल तळ्याचे एक दिवस. आपल्याच पाण्याच्या सहाऱ्याला त्यांना यावं लागेल. त्यामुळे तुम्ही शांत बसून आपलं कष्ट करायचं मस्त, आणि आपलं आपण आबाद राहायचं. नका देऊ यांना 4 दिवस तुम्ही. अरे भीक मागतील तुमच्या दारात हे खाण्यासाठी. उद्योगपती म्हणतात ना, उद्योगपती. कायचे उद्योगपती, भिकारपती आहे ते, फक्त नावाला उद्योगपती ते. अरे शेतकऱ्यांसारखा राजा माणूस नाही, फक्त हा साध्या मनाने जगतो म्हणून हे हरामी त्याला पिळून पिळून घेतात. अहो येऊ द्या ना, कांद्याला, कापसाला, सोयाबीनला, तूरला, डाळला भाव, मग कळेल शेतकऱ्याची पावर काय असते. तर शेतकरी